हॅलो एव्हरीवन, मी श्रुती शेट्टी. आज हा मिनी व्लॉग मी बनवत आहे आणि हा असणार आहे आमचा फॅमिली ट्रिप, जे की आम्ही जाणार आहोत बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे. तर हे जे गार्डन आहे ना, हे 5 वाजेपर्यंतच असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे लवकरात लवकर रेडी झालोत, कारण ऊन एवढी जास्त असते की तेवढं भर उन्हाळ्यात दुपारी जाणं म्हणजे अशक्य असते. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर तयारी केली आणि मग गार्डनला जायचं ठरवलं. हे बघू शकता, एवढं सुंदर असं गार्डन आहे. म्हणजेच ताडोबानंतर दुसरं काही बघण्यासारखं असेल चंद्रपूरमध्ये तरी ते आहे बोटॅनिकल गार्डन विसापूर. हे चंद्रपूरपासून जास्त दूर नाही आहे, म्हणजे आम्हाला तरी 1-1.5 घंटा लागला जायसाठी. तर एवढं सुंदर असं गार्डन होतं आणि एवढा अवाढव्य परिसरात पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे माझी फॅमिली आहे, हे बडे पप्पा, हा आमचा रिदू जो की माझा सबसे फेवरेट आहे, माझ्या बहिणी. त्यानंतर आम्ही एंट्री केली. एवढं ऊन होतं, आम्ही तरी पण गेलोत, कसं तरी गेलोत. त्यानंतर सगळ्यात पहिले बघायला मिळतं ना, ते म्हणजे हा बघा, हा वाघ. आई शपथ, चंद्रपुरात असून मी तरी अजूनदा म्हणजे जिवंत वाघ नाही बघितला. बट जाऊ द्या, कसंही असो मला बघायला मिळाला. त्यानंतर इथलं गार्डन फिरायसाठी लागणारे जे मिनी व्हेकल्स आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल होते. म्हणजे तुम्हाला पायदळ फिरायला जरी का त्रास आला तरी तुम्ही त्या व्हेकल्सने फिरू शकता. तर आम्हाला खरंच त्रास येत होता, कारण आमच्यासोबत म्हणजे आई वगैरे होतं, त्यांना चालायला त्रास होता, त्याच्यामुळे आम्ही व्हेकल केली. तर हे बघा, तुम्ही मला बघू शकताय, मी तसं फ्रंट सीटमध्ये बसलेली होती आणि मला खूप जास्त मजा आली. हे गार्डन एवढं मोठं आहे की इथे स्पॉट्स आहेत वेगवेगळे, म्हणजे बटरफ्लाय गार्डन अलग आहे, त्यानंतर म्युझियम अलग आहे, प्लेग्राऊंड अलग आहे आणि स्पेशली रोजेस गार्डन आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकारचे रोजेस बघायला मिळतात आपल्याला. अँड देन मग म्हणजे तिथे पण एक असं आहे की वेगवेगळं म्युझियम आहे, जिथे प्राण्यांचं म्युझियम अलग आहे आणि फिशेसचं, दुनियाभरचे फिशेस तिथे होते. ॲमेझॉन लाईट फिश, काहीतरी वेगळे वेगळे, म्हणजे जे मी कधी बघितलेलं नाही ते पण इथे होतं. हे बघू शकता, बटरफ्लाय गार्डनमध्ये आम्ही गेलेलो. तिथे एवढं सुंदर वाटत होतं, म्हणजे डिफरंट कल्चर केलेलं होतं बटरफ्लायजचे. आणि म्हणजे इथे फोटोज, कॅमेरा आणि व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे आतमध्ये, तर त्यांनी मी खूप कमी क्लिप्स बनवल्या लपून. तर तुम्ही बघू शकता, छोटे क्लिप्स मला काढायलाच मिळाले. त्याच्यानंतर हे एकच आतमधलं क्लिप्स काढलेलं आहे मी, बाकी बाहेरूनच घेतलेलं आहे, कारण अंदर काहीच अलाउड नव्हतं फोटोज वगैरे काढणं. पण तुम्ही जर जाल तर बघा यार, बघण्यासारखं आहे तिथे. आणि हे सगळं बाहेरचं आहे. एवढं बायोडायव्हर्सिटी आहे इथे, वेगवेगळे प्लांट्स आहे, म्हणजे दुनिया जहान जे सब मतलब पेड़ पौधे क्या ये क्या वो क्या सब देखने को मिले भाई साहब. और सगळ्यात बेस्ट म्हणजे हा मूवी, म्हणजे 360 अँगलच्या प्रोजेक्टरवर तुम्हाला तो मूवी बघायला मिळत आहे. असं भारी वाटत होतं, जसं काही तो वाघ आपल्या अंगावर येऊन राहिलेला आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे यार बोटॅनिकल गार्डन. म्हणजे चंद्रपूरची शान म्हणजे आता बोटॅनिकल गार्डन झालेलं आहे. हे बघा, आमचं रिदूला आम्ही तिथे प्लेग्राऊंडमध्ये बसवलो, त्याला खेळवलं थोडंसं. म्हणजे खूप मोठा आहे. मॅक्झिमम पार्ट आम्ही नाही बघितला, कारण तेवढा पुरेसा टाईम नव्हता. आणि हे जे गार्डन आहे हे फक्त 25% बनलेलं आहे, अजून ह्याचं काम बाकी आहे. तर हे जेव्हा बनेल तेव्हा त्याची तिकीट्स चालू होणार. आता पण चालू आहे, कारण जे तिकीट्स होते ते बुकिंगपर्यंतच होती. बट जेव्हा ते कम्प्लिटली बनून जाणार तेव्हा तिकीट्स चालू होऊन जाईल.